महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायदा 1966 म्हणजेच MRTP ॲक्ट 1966 या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रातील जमिनींचा विकास आराखडे आणि भूमी संपादन हा मुख्य विषय आहे। या कायद्याअंतर्गत जे आपल्या शहराच्या विकासाचे म्हणजे शहराची जी वाढ होतीये त्या वाढीवर नियंत्रण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे अधिकार हे स्थानिक संस्थांना दिले जातात। या कायद्याची उद्दिष्ट अशी आहेत की महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विकास योजना आहेत जमिनीच्या वापरावर नियंत्रण करता येते। त्यानंतर जी प्लॅनिंग अथॉरिटी आहे त्याच्याद्वारे PMRD असू दे म्हणजे महानगरपालिका असू दे नगरपालिका असू दे तर यांच्या कामांवर नियंत्रण ठेवण्याचं काम म्हणजे विकास कामांवर नियम लागू करण्याचे काम या कायद्यान्वये केले जाते। त्यानंतर जर तुम्हाला एखादं बांधकाम करायचं आहे, नवीन इमारत बांधायची आहे किंवा जमीन वापरामध्ये बदल करायचा असेल तर या कायद्याच्या अंतर्गत नगर रचना अथॉरिटीकडून तुम्हाला आधी परमिशन घेणे अपरिहार्य आहे। तसेच याचे जे कलम 126 आहे तर त्याच्या अंतर्गत सार्वजनिक कामांसाठी म्हणजे जागा आरक्षित केल्या जातात जसं की बागा असतील किंवा शाळा असतील रस्ते असतील तर त्यासाठी जमीन आरक्षण करण्याचं काम हे या कायद्याअंतर्गत केले जातं। त्यानंतर याचा जो कलम 53 आहे तर जिथे मंजुरीशिवाय बांधकाम केलेलं असेल तर ते बांधकाम पाडण्याचं किंवा थांबवण्याचं अधिकार जे आहे ते या कायद्यान्वये अधिकाऱ्यांना दिले जातात।